morning, dear student. Welcome to chemistry second paper. Myself Sandeep Dudbhate. I will teach you chemistry second. So today we will start the new topics or first topic of our 11th standard, that is basic principles of organic chemistry, part first. In last week we see the introductory part of chemistry, definition of chemistry. In that week we will start the actual syllabus of our 11th standard. Slide number second, introduction. First we will see in this slide the definition of organic chemistry. Last week also we seen the what is meant by organic chemistry. Here also mention the organic chemistry. Organic chemistry is the chemistry of carbon compounds except oxides of carbon and metal carbonates. That means organic chemistry हे जे आहे हे कार्बन कंपाऊंडचे रिलेटेड आहे. म्हणजे जे कार्बन कंपाऊंड आहेत, कार्बनपासून तयार होणारे जे कंपाऊंड आहेत त्यांची जी स्टडी करतोय आपण ती टोटल ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून इन्क्लूड केली जाते. पण त्यालाही काही अपवाद आहेत, ते अपवाद दिलेले आहेत. म्हणजे कार्बनपासून तयार झालेलेच काही पदार्थ आहेत की त्यांना आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये इन्क्लूड करू शकत नाही. ते अपवाद आहेत ऑक्साईड्स ऑफ कार्बन, म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, यांचं मात्र आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टडी करत नाही किंवा त्याला आपण इन्क्लूड करत नाही. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून त्याचा उल्लेख आपण करत नाही. त्याचबरोबर काही मेटल कार्बोनेट्स आहेत, त्यांचाही विचार आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करत नाही किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून त्याचा स्टडी काही केली जात नाही. तर या पद्धतीनं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे डेफिनेशन लक्षात आलेली आहे आपल्याला की ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स. आता त्याचे काही आपल्याला पॉईंट बघायचे आहेत याबद्दलचे की नेमकं कार्बन हा म्हणजे एका कार्बनच्या वर आधारित असणारे किंवा कार्बनवर तयार होणारे, कार्बनपासून जे तयार होणारे कंपाऊंड आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट ब्रँच का निर्माण झाली, त्याचे रिझन काय असेल आणि ते करण्याची आवश्यकता का भासली. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? That is point number 1. Carbon has unusual property to form strong bonds with many other elements and specially with many other carbons atom to form chains and rings that gives rise to the millions of organic compounds. First point असं सांगितलेलं आहे. आपण यापूर्वी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस 10th स्टँडर्डमध्ये होतात, 10वीमध्ये, तर तुम्हाला त्या कार्बनबद्दलची तिथं त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, त्याचे गुणधर्म कोणते आहेत, त्याचे वैशिष्ट्य कोणते आहेत ते तिथं तुम्ही शिकलात. त्याचाच उल्लेख इथं केलेला आहे की कार्बनला अशी एक प्रॉपर्टी आहे, तो काय करतोय की इतर कार्बनसोबत लॉंग अशी शृंखला तयार करू शकतो. त्याचबरोबर रिंग कंपाऊंड सुद्धा, मग ते सरळ शृंखला असेल किंवा मग रिंग असतील. जे उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे बेन्झिन सारखे स्ट्रक्चर असतील, नॅफ्थॅलिन असेल किंवा फिनॉल असेल, यासारखे सुद्धा रिंग कंपाऊंड तो काय करू शकतो, तयार करू शकतो. यामुळं अशा त्याच्या या गुणधर्मामुळं, वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळं कार्बनचे मोठ्या प्रमाणामध्ये कंपाऊंड तयार होतात किंवा झालेले आहेत. मग त्यासाठी एक सेपरेट ब्रँचची गरज निर्माण झाली. त्यामुळं शक्यतो कार्बन कंपाऊंडसाठी त्याला आपण एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे जे ब्रँच आहे ती नावारूपाला आलेली आहे. सेकंड पॉईंट, of all the elements only carbon is able to form an immense array of compounds ranging from methane having one carbon atom to deoxyribonucleic acid DNA with millions of
मिलियन्स ऑफ कार्बन ॲटम. नेक्स्ट पॉईंटमध्ये असे सांगितलेलं आहे आपल्याला की हा जो कार्बन आहे एक कार्बन असलेल्या कंपाऊंडपासून किंवा एक कार्बन असलेल्या कंपाऊंडपासून ते अब्जावधी कार्बन असणाऱ्या DNA पर्यंतची कंपाऊंड तयार करण्याची क्षमता या कार्बनमध्ये आहे. तिसरं पॉईंट आहे क्रूड ऑइल इज अ कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ कंपाऊंड्स कॉल्ड हायड्रोकार्बन. आता क्रूड ऑइल आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, कच्चं तेल म्हणतो आपण त्याला. घरामध्ये जे आपण इंधन म्हणून किंवा गाडीसाठी जे इंधन म्हणून वापरतो, घरामध्ये इंधन म्हणून जे वापरतो स्वयंपाक करण्यासाठी, CNG गॅस असेल किंवा गाड्यांसाठी घरामध्ये वापरणारे जे LPG असेल किंवा गाड्यामध्ये वापरण्यासाठी जे CNG असेल, हे जे क्रूड ऑइलपासूनच तयार केले गेलेले हे कंपाऊंड आहेत आणि त्याला आपण हायड्रोकार्बनमध्ये इन्क्लूड करतो. म्हणजे हायड्रोकार्बनमध्ये महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट किंवा मेन कन्स्टिट्युएंट जे आहे तो कार्बन हाच असतो आणि त्याचसोबत हायड्रोजन हा त्यामध्ये इन्क्लूड असतो. The pharmaceutical industry is one of the most important chemical industries that provides us medicine which are organic compounds. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मानवाच्या असाध्य अशा रोगावर जे मेडिसिनची आवश्यकता आहे, मग त्यासाठी ज्या फार्मास्युटिकल इंडस्ट्री ज्या निर्माण झालेल्या आहेत, त्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जे मोस्टली जे रॉ मटेरियल कच्चं माल जे वापरलं जातं ते सगळं हे रॉ मटेरियल हे ऑर्गॅनिक कंपाऊंडच असतं. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच आपल्याला माहीत झालेलं आहे की त्यामध्ये कार्बन हा प्रमुख आहे किंवा कार्बनच्याच कंपाऊंडला आपण ऑर्गॅनिक असं मेन्शन करतोय. स्लाइड नंबर 3, स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. या वरच्या स्लाइडवरती आपण पाहिलं ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडलाच आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये इन्क्लूड करतोय. मग आता त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं आपल्याला स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण करत असतो आणि ते आपल्याला माहिती पाहिजे. सो हिअर structural formulae and electron dot structure. The first structural representation of organic molecule is structural formulae and electron dot structure. In 10th standard we learn that is how mention the chemical compound in symbolic form. The structural formula of molecules show all the constituent atoms denoted with their symbols and all covalent bonds there is in represented by a dash joining mutually bonded atoms. For example, structural formula of CH4 is, बघा एक CH4 एक सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलेला आहे, तर त्यामध्ये त्या CH4ला डिनोट करण्यासाठी कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे 4 आहे आपल्याला माहिती आहे. तर कार्बनचे जे 4 व्हॅलेन्सी आहे ते फुलफिल करण्यासाठी 4 हायड्रोजन त्याच्या चारी साईडनं आहेत आणि त्या दोघांमध्ये जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तो रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय वापरलेलं आहे, डॅश म्हणजे एक रेषा वापरलेली आहे. आणि हे त्याचं एक स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन किंवा फॉर्म्युला आपण त्याला म्हणूयात. मिथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला CHHHH कोव्हॅलेंट बॉन्डनं ते काय केलेलं आहे, कोव्हॅलेंट बॉन्डला रिप्रेझेंट करण्यासाठी डॅश त्या ठिकाणी वापरलेला आहे. तर कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे आपल्याला माहिती आहे म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे हायड्रोजननं 4 हायड्रोजन आहेत, प्रत्येकी हायड्रोजननं एक इलेक्ट्रॉन कार्बनच्या एकेका इलेक्ट्रॉनसोबत काय केलं त्यांनी शेअरिंग केली आहे, भागीदारी केली आहे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी 4 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म झालेले आहेत आणि ते 4 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होऊन त्या ठिकाणी काय तयार झालं आहे, CH4 मॉलिक्यूल हे तयार झालेलं आहे. सेकंड पॉईंट आहे याच्यामध्ये, इन द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल द ॲटम्स आर शोन ॲज डॉट्स ड्रॉन इन बिटवीन देम. म्हणजे पहिल्यांदा आपण काय पहिलं स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघितला आपण, की डॅशनं आपण तो रिप्रेझेंट केलेला आहे. सेकंडमध्ये आहे पॉईंटमध्ये आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, म्हणजे आपल्याला जे इलेक्ट्रॉन दाखवायचे आहेत, शेअरिंग केलेले जे इलेक्ट्रॉन आहेत कार्बन आणि हायड्रोजनमधले, ते आपण
इथं डॅश न दाखवता ते कशानं दाखवणार आहोत, डॉटनं दाखवणार आहोत. म्हणजे डॉट हे जे आहे टिंब आपण म्हणूयात त्याला, त्यानं त्या कार्बन आणि हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स त्यांच्या भोवती काय करायचे आपल्याला, रिप्रेझेंट करायचे आहे. स्लाइडवरती तुम्हाला ते स्ट्रक्चर दिसेल बघा. कार्बनच्या भोवती तुम्हाला 8 डॉट दिसतील. त्या 8 डॉटमध्ये 4 डॉट हे कार्बनचे आहेत आणि 4 डॉट हे त्या 4 हायड्रोजनचे त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले आहेत. 2 dots drawn in between 2 atoms indicate 1 covalent bond. म्हणजे या ठिकाणी असं आपण म्हणू शकतोय की जे कार्बन आणि हायड्रोजन मध्ये प्रत्येकी कार्बन असे किती आहेत, 4 हायड्रोजन आहेत, एक कार्बन आहे सेंटरला, त्याच्या बाजूला जे 4 हायड्रोजन आहेत त्या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये 2 डॉट तुम्हाला दिसतील, ते रिप्रेझेंट केलेले आहेत. त्यामध्ये एक डॉट हा एक कार्बनचा इलेक्ट्रॉन आहे आणि दुसरा डॉट हा त्या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आहे. म्हणजेच या ठिकाणी ते काय फॉर्म झालेलं आहे, 2 डॉटनं एक कोव्हॅलेंट बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म झालेला आहे. मग असे किती कोव्हॅलेंट बॉन्ड झाले, 1 2 3 4 कोव्हॅलेंट बॉन्ड इन बिटवीन CH4 molecule. फॉर एक्झाम्पल द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन इज शोन हिअर. बघा आता इथं तुम्हाला ते स्ट्रक्चर ह्या स्लाइडवरती दिसतंय. सेंट्रल ॲटम आहे कार्बन आणि त्याच्या सराउंडिंगला आहेत 4 हायड्रोजन आणि प्रत्येक हायड्रोजननं एक इलेक्ट्रॉन त्याची शेअरिंग केलेली आहे कार्बन सोबत. आता एकच इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे पिरियोडिक टेबलमध्ये कार्बनचे प्लेस हे पहिलं आहे, कारण काय त्या ठिकाणी त्या हायड्रोजनकडे म्हणजे हायड्रोजनचं म्हणतोय आपण, हायड्रोजनचं प्लेस हे टॉपला आहे, नंबर 1 त्या पोझिशन दिलेली आहे, कारण त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन त्याच्या कक्षेमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो एकच इलेक्ट्रॉन काय करतोय, या ठिकाणी भागीदारी करतोय कार्बन सोबत. म्हणून आपण असे 4 हायड्रोजन 4 व्हॅलन्सी जे आहे फुलफिल करण्यासाठी कार्बनची त्या ठिकाणी काय केलेले आहेत, यूज केलेले आहेत. हे झालं डॉट स्ट्रक्चर. स्लाइड नंबर 4. Electron dot structure are called Lewis structure and the dashed formula represents simplified Lewis formula. ज्या अगोदरच्या स्लाइडमध्ये जे आपण बघितलं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन सुरुवात केलेली आहे, पण त्यामध्ये पहिलं जे स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो होता आणि दुसरा जो होता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर होतं. मग त्या इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरलाच आपण लेविस स्ट्रक्चरही म्हणू शकतो आणि जे डॅश फॉर्म्युला आहे त्यालाच आपण म्हणजे कशाला असेल, डॅश फॉर्म्युल्याला. नेक्स्ट आहे पॉइंट आपला, केमिस्ट हॅव डेव्हलप्ड सम more ways to represent organic molecules fulfilling specific requirements, that is condensed formula and bond line formula. तर या 2 फॉर्म्युल्याच्या व्यतिरिक्तही केमिस्ट लोकांनी काय केलेलं आहे, काही वेगवेगळ्या पद्धती शोधून काढलेल्या आहेत जिथं ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स काय करता येतं आपल्याला रिप्रेझेंट करता येतं. त्यातलं इम्पॉर्टंट आहे कंडेन्स्ड फॉर्म्युला आणि दुसरा आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. तर आता कंडेन्स्ड फॉर्म्युल्याला आपण सुरुवात करूयात. व्हॉट इज मीन बाय कंडेन्स्ड फॉर्म्युला? हिअर द कम्प्लीट स्ट्रक्चरल कॅन बी फर्दर सिम्प्लिफाईड विथ हायडिंग of some or all the covalent bonds and indicating the number of identical groups attached to an atom by a subscript. बघा एकदम म्हणजे इंटरेस्टिंग हा कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे. काय करायचं आपल्याला याच्यामध्ये, जे आपण कोव्हॅलेंट बॉन्ड इथं रिप्रेझेंट केलेत वरच्या स्लाइडवरती, ते आपल्याला इथे आता काय बॉन्ड वगैरे डॅशनं दाखवायचे नाहीत किंवा डॉट म्हणून इलेक्ट्रॉनही त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचे नाहीत. तर डायरेक्ट काय करायचं आपल्याला, त्यामध्ये ते एकमेकामध्ये सबस्क्रिप्टचा वापर करून ते ॲटम आपल्याला इंडिकेट करायचे आहेत. म्हणजे सेम ॲटम असतील तर त्याला आपण काय करायचं, सबस्क्रिप्ट वापरायचे आहे. CH3 2 वेळेस असेल तर टॉईस शब्द वापरू शकतो. CH2 असेल तर त्याला त्याच्या सबस्क्रिप्टमध्ये टॉईस म्हणून आपण असं लिहू शकतोय. आणि जे बॉन्ड जे कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत ते काय आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचे नाहीत, तर डायरेक्ट आपल्याला काय करायचे आहे, एकानंतर एक मॉलिक्युल्स एकमेकाला अटॅच करून दाखवायचे आहेत. द रिझल्टिंग फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स इज नोन ॲज कंडेन्स्ड फॉर्म्युला. आता तुम्हाला लक्षात आला असेल, तो तयार होणारा नवीन जो फॉर्म्युला असेल त्याला आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे, संक्षिप्त रूप म्हणू शकतो मराठीमध्ये आपण त्याला. म्हणजे आपण त्या ठिकाणी डॅश किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड जे आहेत ते रिप्रेझेंट करायचे नाहीत, तर डायरेक्ट मॉलिक्युल्स एकाला एक लागून लिहायचे आहेत कंटिन्युअसली. तिथं एक्झाम्पल तिथे दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ इथेन कॅन बी रिटन ॲज CH3CH3.
और CH3 स्लाइड नंबर नेक्स्ट फॉर्म्युला आहे बॉन्ड लाइन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युला. इन दिस रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्यूल सिम्बॉल्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स आर नॉट रिटन. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे आपण सिम्बॉल लिहित असताना किंवा मॉलिक्युल्स रिप्रेझेंट करताना जे कार्बन आणि हायड्रोजन दाखवतो आहे तो मात्र आपल्याला इथं काय करायचा आहे, वगळायचा आहे. आणि विदाऊट बॉन्डचं आपल्याला काय करायचं आहे, झिगझॅग लाईन्स वापरून किंवा नागमोडी रेषा म्हणून त्याला आपण ते फॉर्म्युला आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. The lines representing carbon-carbon bonds are drawn in a zigzag manner and the terminals of the zigzag lines represented by methyl groups. तर जे कार्बनमधला जो बॉन्ड आहे तो आपल्याला झिगझॅग मॅनरनं रिप्रेझेंट करायचा आहे. आणि जे टर्मिनल्स आहे, याचा अर्थ टर्मिनल्स म्हणजे काय, ज्या ठिकाणी त्या लाईनची सुरुवात होते म्हणजेच बॉन्डची आणि जिथं शेवट होते त्या ठिकाणी तिथं CH3 आहे असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. The intersection of lines denotes a carbon atom bonded to an appropriate number of hydrogen which is satisfy the tetravalency of carbon atoms. आणि ज्या ठिकाणी दोन लाईन्स एकत्र येत आहेत म्हणजे जंक्शन तयार होते, ते जिथं दोन लाईन्स एकत्र येतात म्हणजे दोन बॉन्ड्स एकत्र येतात तिथं मात्र आपल्याला कार्बन आणि हायड्रोजन कन्सिडर करत असताना कार्बनच्या वॅलन्सीनुसार हायड्रोजन त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत, विचारात घ्यायचे आहेत. म्हणजे सिंगल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी CH2 जंक्शनमध्ये म्हणजे दोन लाईन एकत्र आले तिथं CH2 कन्सिडर करायचं. डबल बॉन्ड असेल तर CH आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर फक्त कार्बन त्या ठिकाणी आहे असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल प्रोपेन इज रिप्रेझेंटेड बाय द झिगझॅग फॉर्म्युला. आता प्रोपेनचं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, त्या ठिकाणी फक्त दोन बॉन्ड दिसतील तुम्हाला आणि ते बॉन्ड एकत्र आलेले आहेत. एकत्र त्याचं काय झालेलं आहे म्हणजे एका ठिकाणी इंटरसेक्शन तयार झालेलं आहे. अशा पद्धतीनं हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे प्रोपेनचा. हावेवर द हेट्रो ॲटम्स ऑर हायड्रोजन ॲटम्स बॉन्डेड टू हेट्रो ॲटम्स आर रिटन क्लिअरली. त्याचबरोबर ज्या ठिकाणी कार्बनला सोडून इतर जे ॲटम आहेत ते मात्र आपल्याला काय करायचे आहेत, म्हणजे इतर जे ॲटम्सची म्हणजे फंक्शनल ग्रुपमध्ये येणारे जे ॲटम्स आहेत, OH असेल, BR असेल, Cl असेल, त्याचबरोबर COH असेल, हे मात्र आपल्याला हेट्रो ॲटम्स काय करायचे आहेत त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचे आहेत. म्हणजे आपण फक्त त्या ठिकाणी तो फंक्शनल ग्रुप दाखवणार आहोत आणि बाकीचे जे बॉन्ड आहेत आणि जे कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे तिथला तो आपण काय फक्त त्या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत, तो तिथं प्रेझेंट आहे म्हणून. फॉर एक्झाम्पल द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ C2H5OH इथेनॉलचा हा फॉर्म्युला दिला आहे बघा, इथिल अल्कोहोलचा. त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जो OH आहे तो फक्त त्या ठिकाणी बॉन्डला रिप्रेझेंट केला आहे आणि बाकीचं CH3 CH2 हे मात्र आपण त्या ठिकाणी दाखवत नाही. म्हणजे जिथं सुरुवात झाली आहे बॉन्डची म्हणजे जे आपण त्याला म्हणतो आहे की सुरुवातीचा जो भाग आहे त्या ठिकाणी टर्मिनल्स म्हणतो CH3 आहे आणि तिथं जंक्शन आहे म्हणजे दोन बॉन्ड एकत्र आलेत तिथं आपण CH2 कन्सिडर करतो आहे आणि शेवटी त्याला OH असं आपण रिप्रेझेंट करतो आहे. तर या पद्धतीनं हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला याची प्रॅक्टिस तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन नोट्सबुकमध्ये करून घ्या. स्लाइड नंबर 6. ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला रिप्रेझेंटेशन ऑफ स्ट्रक्चरल फॉर्म्युले एक टेबल दिलेलं आहे. त्या टेबलमध्ये काही एक्झाम्पल मग त्याचे ते डॅश फॉर्म्युला रिप्रेझेंट केलेला आहे, कंडेन्स्ड फॉर्म्युला सांगितलेला आहे, त्याचबरोबर कंडेन्स्ड फॉर्म्युला दुसरा सांगितलेला आहे. म्हणजे एक कंडेन्स्ड फॉर्म्युला विदाऊट बॉन्डचा आहे आणि दुसरा विथ बॉन्डचा आहे आणि शेवटी जे आहे बॉन्ड लाईन और झिगझॅग फॉर्म्युला दाखवलेला आहे. आणि काही ठिकाणी तुम्हाला तिथं डॅश डॅश दाखवलेलं आहे म्हणजे रिकामी जागा सोडलेली आहे. ते तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे की नेमकं त्या ठिकाणी काय येतं ते तुम्हाला नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा या मध्ये काय सांगितलेलं आहे. फर्स्ट डॅश फॉर्म्युला इथं दिलेला आहे. कार्बन 1 2 3 4 4 कार्बन आहेत आणि त्याच्या प्रत्येक कार्बनला त्याची जे व्हॅलन्सी फुलफिल करण्यासाठी जेवढे काही हायड्रोजन लागतात ते हायड्रोजन त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग सुरुवात करूयात. डॅश फॉर्म्युला नंबर 1 त्यामध्ये बघा CH3 CH2 CH2 CH3.
म्हणजे या ठिकाणी काय आहे, ब्युटेन दिलेलं आहे. तर ब्युटेनला कंडेन्स्ड फॉर्म्युल्यामध्ये रिप्रेझेंट करताना काय वापरलेलं बघा, CH3CH2 ट्वाईस. या ठिकाणी काय केलं आहे, कंडेन्स्ड संक्षिप्त रूप वापरलेलं आहे. ट्वाईस काय सबस्क्रिप्ट आहे, म्हणजे 2 CH2 मॉलिक्यूल सारखे आहेत म्हणून त्याला एकदाच रिप्रेझेंट करून त्याला सबस्क्रिप्ट त्याच्या पायामध्ये 2 हा अंक लिहिलेला आहे आणि पुढे शेवटी CH3 हे रिप्रेझेंट केलेलं आहे. हे झालं कंडेन्स्ड फॉर्म्युला ए. आणि कंडेन्स्ड फॉर्म्युला बी काय सांगतो बघा, CH3 डॅश किंवा कोव्हॅलंट बॉन्ड CH2 CH2 CH3 हे आपल्याला या पद्धतीनं फॉर्म्युला बी सांगतो. आणि त्याचं बॉन्ड लाईनमध्ये कन्व्हर्शन करताना फक्त काय दाखवलेलं बघा, झिगझॅग लाईन दाखवलेल्या आहेत आणि ह्या झिगझॅग लाईन रिप्रेझेंट करत असताना बॉन्ड सुद्धा त्या ठिकाणी बघा, कार्बनमध्ये 4 इथं बॉन्ड होते, ते इथं आहेत बघा 1 2 3 4 1 2 3, म्हणजे कार्बन संख्या 4 आणि बॉन्ड मात्र तुम्हाला तिथं किती दिसतील, 3. तर या पद्धतीनं हे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आता कार्बन कसं मोजणार तुम्ही, तर सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक हे 2 कार्बन आणि ज्या ठिकाणी लाईन एकत्र आलेले आहेत तिथ अशा 2 ठिकाणी झालेल्या आहेत लाईन, म्हणजे ते 2 कार्बन. एकूण किती झाले मग, 4 कार्बन. मग सुरुवातीला CH3 आणि शेवटी सुद्धा CH3 आणि जे इंटरसेक्शन झालेलं आहे तिथं एकत्र लाईन आलेल्या आहेत 2, तर त्या ठिकाणी CH2 आणि CH2 जिथं आपण टॉईस लिहिले का नाही ते इथं कन्सिडर करायचं आहे, CH2 CH2. तर या पद्धतीनं हे झालं डॅश फॉर्म्युला नंबर 1. तर राहिलेले जे 3 एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला नोटबुकमध्ये प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत आणि ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि ते ज्या रिकाम्या जागा दाखवलेल्या आहेत त्या फुलफिल करा. अशा पद्धतीनं आज आपण बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट फर्स्ट जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये भेटूयात. धन्यवाद.